बिग बॉसचा आजचा एपिसोड संपल्यानंतर घरामध्ये हे सुरू झालं असेल मित्रांनो. बाई, हा काय प्रकार? बाई, किती घासायचे अजून भांडी? ए अरबाज येतोय का? ए अंकिता बघ ना. अरे कर ना मदत थोडी. बाई, हा काय प्रकार? घासते आम्ही, मला नॉमिनेट नाही व्हायचं, माझी फाटे नॉमिनेट झाले हो बाई. निक्की तांबोळी. कसं आहे मित्रांनो, माणसाने जास्त उडलं ना तर त्याची पंख जे आहेत ना छटली जातात. आज तसंच झालंय निक्की तांबोळीच्या बाबतीत. रितेश भाऊंनी जे आहेत ते निक्की तांबोळीची पंख छटून टाकलेले आहेत आणि निक्की तांबोळीला संपूर्ण सीझन कॅप्टनच नाही बनवून देणार आहे. त्याचबरोबर पूर्ण आठवडा भांडी घासायचे. बाई, हा काय प्रकार? आपण सांगत होतो मित्रांनो की निक्कीचं हे अति होतंय. जशी जान्हवीला शिक्षा दिली आहे तशी बिग बॉस निक्कीला शिक्षा देईल का? आपण आवाज सुद्धा उठवला होता. तुम्ही जर का रेग्युलर आपले रिव्ह्यू बघत असाल तर त्या रिव्ह्यूमध्ये तुम्हाला आज जे रितेश भाऊंनी जे मुद्दे काढलेले आहेत ते मुद्दे आपण पहिल्या दिवसापासून लास्ट वीकच्या उठवत आहे की निक्की तांबोळीला बोलायचं वळण नाहीये. निक्की तांबोळी एखाद्याचा बाप कसं काय काढू शकते? टास्कमध्ये जे आहे ते निक्कीनं कशा प्रकारे जे आहे ते चुकीची सुरुवात केली. त्याचबरोबर निक्की जे आहे ते घरातल्या लोकांना अशा पद्धतीने उद्धट बोलू शकत नाही. निक्कीला शिक्षा दिलीच पाहिजे. मग तो निक्कीचा नॉमिनेशन नंतर हल्लेला मुद्दा असेल. एका तर मी रिव्ह्यूचं टायटलही दिलं होतं की निक्की नॉमिनेशनला घाबरली आहे म्हणून. तर सगळे जे आपण मुद्दे उचलले होते ते मुद्दे रितेश भाऊंनी घेतले. एवढं भारी वाटतंय मित्रांनो, सिरियसली. निक्की तांबोळीचं बाई बाई करून टाकलं आज रितेश भाऊंनी. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जे मुद्दे उचलले पूर्ण आठवड्याभर त्याच मुद्द्यावरती रितेश भाऊंनी निक्की मॅडमची शाळा घेतलेली आहे. मी हे म्हटलं होतं मित्रांनो, ज्यावेळेस निक्की घरामध्ये भांडायला लागते त्यावेळेस बऱ्याच बायका ज्या आहेत किंवा पुरुष मंडळी जे आहेत ते आपलं काम करायला जातात, टी व्हीचा आवाज म्यूट करतात, बरेच लोक चॅनल चेंज करतात, निक्कीचे भांडणं बघू वाटत नाही. हे सगळे मुद्दे जे आहेत ते रितेश भाऊंनी घेतले. निक्कीला काही सुद्धा पश्चाताप दिसत नव्हता चेहऱ्यावरती. फक्त मॅडमनी एकदा अशी रिॲक्शन दिली, बाई. तेव्हा तिला कळलं की माझी कॅप्टन्सी उमेदवारी गेलेली आहे. पण जे आपण मुद्दे उचलले होते ते सगळे मुद्दे रितेश भाऊंनी कव्हर केले. त्यामध्ये रितेश भाऊंनी निक्कीला हे सांगितले की तुम्ही नॉमिनेशनला घाबरता, तुमचा आवाज ऐकून आम्हाला टी व्ही बंद करावा लागतो. आणि कहर तर एवढा झाला, रितेश भाऊ म्हणले की आम्हाला टी व्ही म्यूट केला तरी तुमचा आवाज ऐकायला येतो. टी व्ही म्यूट केला तर निक्की मॅडमचा आवाज ऐकायला येतो. खरं तर तो आहेच तेवढा इरिटेटिंग आवाज. आपण हे म्हटलं होतं की बिग बॉसच्या चाहत्यांना अशा पद्धतीचा गेम नाही बघायचा आहे. तो सुद्धा मुद्दा जो आहे तो रितेश भाऊंनी उचललेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपण जे जे मुद्दे निक्की तांबोळीबद्दल आपल्या रिव्ह्यूजमध्ये केले होते तेच मुद्दे रितेश भाऊंनी काढले असं म्हणायला काही सुद्धा हरकत नाही आहे. रितेश भाऊंनी निक्कीला सांगितलं, तुम्ही कसल्या एंटरटेनमेंट क्वीन आहात, तुम्ही तर इरिटेटिंग क्वीन आहात. कसल्या इरिटेटिंग क्वीन? सिरियस आहे, त्या मॅडम इरिटेटिंगच आहेत. आणि या इरिटेटिंग मॅडमसाठी जो आहे तो अरबाज वाईट झालाय. कसा झालाय ते पुढे बघा मित्रांनो. पण एक गोष्ट जाणवते मित्रांनो, निक्की मॅडमला भाऊच्या धक्क्यातून बाजूला काढलंय रितेश भाऊंनी आणि जान्हवीला माफ करून परत भाऊच्या धक्क्यात घेतलंय. म्हणजे उलटं झालंय. ज्या जान्हवीला रितेश भाऊंनी खूप मोठी शिक्षा दिली होती जेलमध्ये टाकायची, आज त्याच जान्हवीला त्यांनी माफ केलं आणि भाऊच्या धक्क्यात बसायला सांगितलं आणि निक्कीला भाऊच्या धक्क्यातून हाकलून दिले अक्षरशः. एवढं इन्सल्ट होऊन सुद्धा मॅडमला मजा येते. मॅडमला काय वाटतंय, रितेश भाऊंनी माझं नाव तरी घेतलं ना, जर का माझं नाव घेतात तर मी बाहेर अशीही फेमस होते. मग रितेश भाऊ बोलले, सोशल मीडियावर तुम्हाला जे कमेंट करतात ना लोक, त्या कमेंट दाखवल्या तर तुम्ही हलून जाचाल. मी म्हणतोय रितेश भाऊ ती हलणार नाही, ती ना एकदम सुन्न होऊन जाईल. तिला समजणारच नाही की असं कसं झालं, म्हणजे अचानक असं दुनिया कशी बदलली, नक्की काय झालं हे तिला समजणार नाही. रितेश भाऊ हे पण बोलले तिला की सोशल मीडियावर तुमचे जे फॉलोअर्स आहेत त्याचा माज करताय का तुम्ही, तुमचा माज उतरायला वेळ नाही लागणार. ही जी तुमच्या डोक्यात स्तुती केल्यानंतर हवा जी गेली ना ती हवा काढा, कारण त्या हवेमुळे तुमच्यामध्ये माज आलाय असं आम्हाला दिसतंय.
फुल एकदम अत्यंत सभ्य भाषेत रितेश भाऊंनी जे आहे ते निक्की तांबोळीची जे आहे ते शाळा घेतलेली आहे. आणि रितेश भाऊंचा हा अवतार बघायला मजा येते मित्रांनो. अशीच शाळा घेत राहा तुम्ही. एक्सपेक्टेड होतं. मला असं वाटतं की बिग बॉसची टीम जी आहे ते यंदा खूपच जास्त ॲक्टिव्ह आहे. म्हणजे प्रेक्षकांना जे पाहिजे तेच मुद्दे जे आहेत ते बिग बॉसची टीम उचलत आहे. जसं की जान्हवीची शिक्षा असो किंवा गेल्या वेळेस निक्कीला जो सपोर्ट केला होता त्यानंतर सोशल मीडिया जी आहे ती एकदम रिॲक्ट झाली आणि त्या रिॲक्शनला बघून आज निक्कीची शाळा पुरेपूर घेतली आणि निक्कीने पण काहीसुद्धा कसर नव्हती सोडली की अशा पद्धतीच्या गोष्टी करायची. त्यामुळे निक्कीची कडक अशी क्लास लागलेली आहे आणि बघायला मात्र मजा आली. आणि पुन्हा एकदा सांगेन, निक्की आता पूर्ण आठवड्याभर हेच करणार आहे. बाई काय हा प्रकार? यार बाज येतोय का? बाई काय हा प्रकार? दुसरं काही सुद्धा निक्की तांबोळी दुसरं काही सुद्धा करणार नाहीये. कारण निक्की तांबोळीला तशा पद्धतीची शिक्षा जी आहे ते रितेश भाऊंनी दिलेली आहे. आणि मला असं वाटतंय रितेश भाऊंनी त्याचबरोबर बाकी लोकांना सुद्धा हा दम दिला. जर का हिची मदत करायला कोणी गेलं तर बिग बॉसला सांगून मी त्यांना नॉमिनेट करेन. आणि निक्की तांबोळी तुम्ही जर का असं नाही केलं तर तुम्ही पण नॉमिनेट व्हाल. म्हणजे या मॅडम ऑलरेडी नॉमिनेशनला एवढं घाबरतात तर अशा पद्धतीचं काम करायला नाही कशा म्हणतील. म्हणजे बाई काय हा प्रकार? हे असंच पाहिजे निक्की तांबोळीला. ज्या मुलीला दुसरीची रिस्पेक्ट करता येत नाही, ज्या मुलीला गेमसाठी कोणत्या लेवलला जातोय हे सुद्धा समजत नसेल, तर अशा मुलीला अशीच शिक्षा पाहिजे. यापेक्षा व्यतिरिक्त काही नाही. तुला काम करायचं नव्हतं तर घे आठवडाभर काम कर. तुला कॅप्टन्सीची जी आहे ती इज्जत ठेवायची नव्हती, दुसऱ्याच्या कॅप्टन्सीमध्ये काम करायचं नव्हतं, दुसऱ्याची कॅप्टन्सी कशी धोक्यात येईल हे बघायचं होतं, तर तुला ही शिक्षा मिळणार होती. ते म्हणजे तुझी कॅप्टन्सी उमेदवारी आणि कॅप्टन्सी पद जे आहे ते पूर्ण सीझनभर बिग बॉसच्या मेकर्सने काढून घेतले. आता पुढे जाऊन जर का काही चेंजेस झाले तर तो नंतरचा भाग आहे. आता तर मात्र हीच गोष्ट आहे की निक्की तांबोळी पूर्ण सीझन कॅप्टन होणार नाही. भारी वाटलं रितेश भाऊ, मजा आली, एकदम मजा आली. शिक्षा देत राहा, आमचा फुल सपोर्ट आहे तुम्हाला, संपूर्ण पब्लिकचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे. जशी निक्कीला शिक्षा दिली त्यानंतर लगेच वर्षाताई वागतच होती ती अशी, तिला असंच पाहिजे. जान्हवी एकदम करेक्ट शिक्षा दिली. आता तिला कोणीच जाऊन मदत नाही करायची. इव्हन आपण जास्त भांडी काढायची. आर्या पण बरं झालं तिला अशी शिक्षा दिली. म्हणजे सगळ्याला आनंदी आनंद झाला. सगळ्यांना आनंद झाला. या गोष्टीनंतर रितेश भाऊ आले आणि त्यांनी अरबाजची क्लास घ्यायला सुरुवात केली. अरबाजला बोलले की घरामध्ये एक क्वीन होती, त्यांच्या आजूबाजूला तुमचा गेम चालला होता आणि त्या क्वीनचा कव्हर जो आहे ते तुम्ही झाले होते. अरबाज मी तो नव्हेच. रितेश भाऊ सांगतात की अरबाज तुम्ही असं बोलला ना की आम्हाला तिसरा माणूस पाहिजे. निक्कीला तुम्ही हे बोलला ना की जर का आपण तिसऱ्या माणसाची मागणी केली तर तिसरा माणूस कोणी तयार होणार नाही, म्हणजे आपल्याला काम करायलाच लागणार नाही. अरबाज मी तो नव्हेच सर, मी काम करायला कधी नाही म्हणतो का? अरे मुद्दा काय चाललाय, तू बोलतोय काय बाई? अरे तुला हे स्पष्ट विचारलं की भावा तू ही गोष्ट बोलला होता की नाही, तुझं उत्तर काय की बाई मी ते काम करणारच होतो आणि मी कधी काम करायला नाही म्हटलंच नाही सर, माझं असंच झालं, माझं तसंच झालं. अरे अरबाज, सर काय विचारतात ते, तू काय उत्तर देतोय? मग रितेश भाऊ जे आहे ते भडकणारच ना. अशी गोल गोल फिरवून जर का तुम्ही रितेश भाऊंना उत्तरं देत असाल तर मला असं वाटतं की काय उपयोग आहे तुमचा, काय उपयोग आहे? अभिजितला विचारलं रितेश भाऊंनी काय वाटतंय तुम्हाला, अभिजितने सांगितले की माझा विश्वासच बसत नाही की हा एवढा पलटू मास्टर निघेल, हा एवढ्या लवकर पलटेल, आम्हाला वाटलंच नव्हतं. पॅडी दादा म्हणलं की यार आम्ही ह्याला एवढी मदत केली, ह्याला मानसिक आधार दिला, ह्याला फिजिकल आधार दिला आणि या सगळ्यानंतर याने आम्हाला फाट्यावरती मारलं. यामुळे आम्ही त्याला सांगितलेलं आहे की इथून पुढे जे काय होईल ते बिग बॉस आणि टीम आणि तुझा जे सपोर्ट करणारे लोक ते तुझ्याकडे बघतील, आम्ही तुला मदत करणार नाही. आणि का करायची या लोकांनी मदत? जर का अरबाज अशी चुटकी वाजवून जर का पलटत असेल स्वतःला तर काय उपयोग आहे अरबाजचा? एका फक्त निक्कीला खुश करण्यासाठी, तिची इमोशनल केअर करण्यासाठी जर का हा अरबाज सगळ्या घरांना जर का कटघऱ्यामध्ये उभा करत असेल तर बाकी घरातल्या लोकांनी याला का सपोर्ट करायचा? बरं रितेश भाऊ याला सांगतात की भाई तू डोअरमॅट होत चाललाय आणि डोअरमॅट आता तर स्वतःहून तिच्या पायापर्यंत येतो, तरी सुद्धा जर का अरबाजला गोष्टी समजत नसतील तर धन्य आहे. याआधी आम्ही वैभवला म्हणत होतो की तो कन्फ्यूज आहे. मला असं वाटतं की वैभवपेक्षा जास्त अरबाज कन्फ्यूज झालेला आहे, कारण रितेश भाऊ गेल्यानंतर या वाद घालतो आणि बोलतो की मी तिला मदत करणार आणि मी असंच खेळणार. खेळ भाई, आमचं काही नुकसान आहे, तुला खेळायचं तसं खेळ, तुला करायचं तसं कर आणि स्वतःच्या पायावर दगड मारून घे, आमचं काय लॉस आहे त्यामध्ये? का रितेश भाऊंचा लॉस होणार आहे? का रितेश भाऊंचं काम जाणार आहे? का रितेश भाऊ बिग बॉसच्या घरातून बाहेर पाडणार आहेत?
कोणाचं काही नुकसान होणार नाही, नुकसान होणार आहे अरबाज पटेल तुझंच. त्यामुळे तू कितीही उद्धटसारखा बोलला, कितीही गोल गोल फिरवून उत्तरं दिली तर काही याचा फायदा होणार नाही आहे. रितेश भाऊंनी तुला जे आहे तिकडे एक्सपोज केलेलं आहे. त्यानंतर निक्कीला सुद्धा विचारलं की अरबाज असं म्हटला होता का नाही सांगा. सर जे आहे ते सर मला तुम्ही अडकू नका, तिला सगळं माहिती आहे. सर मला आठवत नाही, तिला सगळं माहिती आहे. सर असं झालं. निक्कीला सगळं माहीत होतं तरी सुद्धा अशी फिरवाफिरवीची उत्तर देत होती. म्हणजे निक्की काय खुश करत होती काय अरबाजला तिकडे? का अरबाजच्या विरोधात जायचं नव्हतं का? आता शिक्षा मिळाल्यामुळे तिची तणतणली आहे. काय झालंय निक्की? नॉमिनेट नाही झाली तू, घाबरायचं कारण नाहीये, बोल ना. एवढी तर बोलत होते ना की टीमच्या हाताला ट्रॉफीच लागून देणार नाही. आता काय झालं? बोल बोल, अगं बोल, काहीतरी बोल. बाई एवढी पलटू मास्तर पण निक्की निघाली आणि एवढा पलटू मास्तर अरबाज निघाला. यानंतर या दोघांबद्दल बोलायचं काय? रितेश भाऊ गेल्यानंतर या मॅडम बोलतात, हा निक्कीच का सगळीकडे पाहिजे, निक्कीच का पाहिजे, मी करते काम. अगं तू काम करत नाही म्हणून तर तुला बाई हा काय प्रकार, हे दिलं ना करायला रितेश भाऊंनी. जर का तू काम केलं असतं तर तुला हे मिळालंच नसतं. मिळालं असतं काय? काय वाटतं मित्रांनो, तुम्हाला नसतं ना मिळालं? मग ही बाई कशी काय असं म्हणू शकते की बाई मी काम करते घरामध्ये? तिचं सगळं रूप बघितलेलं आहे आपण घरामधलं. त्यामुळे निक्कीचं हे बोलणं पटण्यासारखं नाही आहे. आणि अरबाजला सुद्धा अजून जरी गेम समजत नसेल तर मला वाटतं की बाई काय करायचं आपण? चला आपण एकच करू शकतो, आपण पुढच्या टॉपिकबद्दल बोलूया जो रितेश भाऊंनी कव्हर केला. रितेश भाऊने पुढचा टॉपिक जो आहे तो कव्हर केलेला आहे, तो म्हणजे टास्कचा. टास्कमध्ये निक्की तांबोळीने कसा हुरदून घातला, कशा पद्धतीने टास्क कॅन्सल झाला, अरबाजबद्दल ते काय बोलले, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण थोडंसं बोलूया. आता अरबाज आणि वैभवने ताकद लावली होती आणि वैभवला सांगितलं तुम्ही इकडे जो आहे तो फुसकी ताकद दाखवली का? अरबाजच्या पुढे तुमच्याकडे ताकद नाही आहे. या वैभवला काही समजत नाही. म्हणजे ती कॉन्ट्रॅडिक्ट उत्तर देतो ना वैभव. प्रश्न असा विचारला होता की बाई अरबाजने ताकद लावली, तुम्हाला ताकद लावायला काय झालं होतं? त्याने काहीतरी वेगळंच उत्तर दिलं. म्हणजे एवढी कॉन्ट्रॅडिक्ट उत्तर आहेत, त्यामुळे वैभवला गेम कळतो असं मला वाटत नाही. आधी सगळ्या लोकांनी हात वर केला आणि अरबाज फसवते का विचारलं, त्यावेळेसही वैभवने हात वर नव्हता केला. त्यावेळेसही वेगळंच काहीतरी उत्तर दिलं, म्हणजे माझ्या बाजूने मी सगळा प्रयत्न केला होता. अरे तुझी बाजूच कुठं चालली आहे? अरबाजने काय केलं ते तुला विचारलं. इकडे सुद्धा अरबाजच्या विरोधात तू ताकद का लावली नाही हे विचारलं होतं, तर तू वेगळीच उत्तर देतोय. त्यामुळे वैभवकडनं तर आता माझ्या अपेक्षा संपलेल्या आहेत की वैभव असा पुढे येईल आणि खूपच इंडिपेंडेंट गेम खेळेल आणि महाराष्ट्राचं मन जिंकेल. हे शक्य नाही आहे, कारण वैभवकडे तेवढं नाही असं सध्या वाटायला लागले. मी रिअल आयुष्यातलं नाही म्हणत, मी बिग बॉसच्या घरातलं म्हणतोय. थोडंसं इमोशनल व्हाल तुम्ही लोक, बिग बॉसच्या घराबद्दलच बोलतोय. त्याच्यामुळे वैभवकडून हे आहे जे आहे ते अपेक्षा नाही ठेवायच्या. पण नंतर निक्कीचा बी समाचार घेतला, आर्याचे कपडे फाडल्याबद्दल, पुढाऱ्याच्या अंगावर बसल्याबद्दल जान्हवीचा पण समाचार घेतला. तर हे काय आहे? भाऊ म्हणले असले टास्क घेऊन तुम्ही काय प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करताय का? बिग बॉसने हे जे टास्क डिझाईन केले त्यांना फट्याव मारताय काय? हे असलं चालायचं नाही. हे माझं घर आहे, असलं काही चालायचं नाही. आणि सगळ्यांचा आवाज जो आहे तो बंद केला. आता रितेश भाऊंच्या या बोलण्याचा किती इफेक्ट पडेल हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जो एक टास्क झाला होता कॅप्टन्सी उमेदवारीचा, त्या टास्कमध्ये जे आहे अंकिताचं भरभरून कौतुक करण्यात आलं. त्यानंतर कॅप्टन्सी टास्कमध्ये जान्हवी जशी खेळली त्यामुळे जान्हवीचं पण पोटभर कौतुक करण्यात आलं. आणि अंकिताला स्पेशल ट्रीट केलं रितेश भाऊनी की तुमच्या प्लॅनिंगमुळे ए टीमच्या लोकांना उमेदवारी मिळाली नाही. अंकिता फुल हवेमध्ये. त्यानंतर पुढारीने जो शब्द बदलला होता त्याबद्दल डीपीला विचारण्यात आलं आणि पुढारी परत कन्फ्यूज होता. म्हणजे काय यार, छोटा पुढारी बिचारा गेला आज घरातून बाहेर, आणि पुढारी बाहेर गेल्यानंतर सुद्धा थोडंसं त्याचं फुटेज बरंच होतं. तुम्ही बघा आतापर्यंत जेवढे कंटेस्टंट बाहेर पडले त्या सगळ्यामध्ये पुढारीची एव्ही मोठी होती आणि त्या एव्हीमध्ये सगळे होते. त्याच्यामध्ये इमोशन्स होते, कॉमेडी होती, त्यानंतर त्यामध्ये ॲक्शन होते, ड्रामा होता, सगळं त्या एव्हीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं पुढारीचा. त्याचा प्रवास ठीकठाकच होता मित्रांनो, एवढा वाईट पण नव्हता आणि एवढा चांगला पण नव्हता, ठीकठाक प्रवास होता. थोडंसं जर का चांगला अजून खेळला असता किंवा मतावरती ठाम राहिला असता तर मला असं वाटतंय की तो अजून पुढे गेला असता. एवढ्या सगळ्यानंतर सुद्धा तो घरातून बाहेर पडला. आता जाता जाता सुद्धा त्यांनी परत पलटी मारली. पलटी कशी मारली? त्याने अरबाजचं कौतुक केलं, निक्कूताईचं कौतुक केलं, वैभव दादाचं कौतुक केलं, जान्हवीचं कौतुक केलं आणि म्युच्युअल फंडचा कॉईन कोणाला दिला? सूरजला दिला. म्हणजे इकडे सुद्धा म्हणजे काय गेम खेळतो पुढारी त्यालाच माहीत नाही आहे. बिग बॉसच्या घरात शब्दावर ठाम राहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या प्रत्येक शब्दाचं बाहेर प्रेक्षक जे आहेत ते अर्थ काढत असतात आणि पुढारी जो काय खेळला आहे
त्यामध्ये लोकांचं हेच म्हणणं आहे की पुढारीला गेम कळला नाही, तो निक्कीचं शेपूट भरून राहिला होता, त्यामुळे पुढारीला त्याचं नुकसान झालं. आता या भाऊच्या धक्क्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की घरातील इक्वेशन कसे बदलतात. लवकरच घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री होण्याची दाट शक्यता आहे. उद्या गणपती उत्सव जो आहे तो घरामध्ये साजरा केला जाणार आहे. तर बघूया ही वाईल्ड कार्ड एंट्री उद्या होते का परवा होते, पण लवकरच होण्याची दाट शक्यता आहे. मला तर हा भाऊचा धक्का फार आवडला आहे. तुमचं काय मत आहे या भाऊच्या धक्क्याबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.